आज मी जे सांगणार आहे ते जर तुम्ही खरंच वापरलं तर बोरिंग सब्जेक्टसुद्धा मजेदार होतील. मोबाईल डिस्ट्रॅक्शन कंट्रोल होईल आणि एक्झामच्या आधी कॉन्फिडन्स आपोआप मिळेल. आणि हो, पेरेंट्सना जर सतत ओरडायची गरज पडणार नाही, कारण मुलगा फेल होणार हे टेन्शनच राहणार नाही. शेजारच्या सोनूला जरी जास्त मार्क मिळाले तरी तुमच्या मुलाला सुद्धा जास्त मार्क मिळतील बरं का. त्यामुळे टेन्शन घ्यायचा काही प्रश्नच नाही. आणि हो, टेन्शन जर का टाळायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मी आज इथे तुम्हाला भरभरून असे AI टूल्सबद्दल माहिती सांगणार आहे जे स्टुडंटसाठी खूप महत्त्वाचे आहे. आणि सर्वात शेवटचे टूल तर खूप महत्त्वाचे, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जे कोणी या यूट्यूब चॅनलसाठी नवीन असेल त्यांनी प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा, म्हणजे असेच भरभरून व्हिडिओज तुम्हाला मिळत जातील. मध्यंतरी काय झाले ना, मी एका मुलाला भेटले होते ज्याचं की पूर्ण वर्षभर त्यांनी तितकाच अभ्यास केला नव्हता. त्यामुळे घरात टेन्शन होतं आणि त्याला स्वतःला सुद्धा टेन्शन होतं. आणि त्याच्यानंतर आमचं बरंच डिस्कशन झालं आणि काही AI टूल्स आम्ही शोधून काढले. त्याबद्दलच मी तुम्हाला माहिती देणार आहे. आता तुम्ही असं म्हणत असाल की एका दिवसात किंवा एका रात्रीत अभ्यास करूनही आम्ही पास होतो, मग तुम्ही नवीन काय सांगताय. पण खरं सांगायचं तर आज संपूर्ण जग टेक्नॉलॉजी वापरून पुढे जात आहे. मग आपण अपडेट का नाही व्हायचं आणि टेक्नॉलॉजीचा म्हणजेच AI टूल्सचा योग्यरीत्या वापर करून आपण का नाही स्वतःला अपडेट करायचं, बरोबर की नाही. चला तर मग पहिलं आपण टूल पाहणार आहोत जे आहे ऑनलाईन व्हाईट बोर्ड. हो, बरोबर ऐकलं. तुम्हालाही आवडतं का ग्रुप डिस्कशन करून म्हणजे अभ्यास करायला? बऱ्याचदा असंही होतं, तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत अभ्यास करता, मग काही जोक पास होतात आणि तुमच्याबरोबर त्या ट्रिक्सनुसार तुमच्या सगळ्या गोष्टी आठवणीत राहतात. तसा तुमचा अभ्यास चांगल्या प्रकारे होतो. असं तुम्हाला होतं का? पण बऱ्याचदा असं होतं की प्रत्येक वेळी तुम्ही फ्रेंडला भेटू शकत नाही. कधी टाईम नसतो, कधी बस प्रॉब्लेम, कधी डिस्टन्स प्रॉब्लेम, बऱ्याचशा प्रॉब्लेम्स असू शकतात. पण अशा वेळी तुम्ही ऑनलाईन व्हाईट बोर्डचा वापर करून कनेक्टेड राहू शकता. कनेक्टेड कसं आहे तर व्हर्च्युअली कनेक्टेड राहू शकता. आणि तुम्ही यामध्ये काय करू शकता तर स्क्रीन शेअर करू शकता. जे लिहिता, जे सॉल्व करता ते फ्रेंडला लाईव्ह दिसते. म्हणजेच तुम्हाला जर का मॅथ्सचे क्वेश्चन सॉल्व करायचे असतील आणि फ्रेंड त्या दुसऱ्या मोबाईलवरती तेच क्वेश्चन सॉल्व करत असतील तर ते तुम्हाला दिसतं, जणू व्हर्च्युअल क्लासरूम. आता तुम्ही बोलाल हे काही झूम किंवा टीम्सवरती होऊ शकत नाही का? तर होऊ शकतं, पण काही असतीलच ना लिमिटेशन्स, तर ते पाहूयात. स्क्रीन शेअर करता येते, बेसिक ॲनिमेशन टूल्स असतात, लाईव्ह डिस्कशन शक्य आहे. पण तुम्हाला ॲप उघडावी लागतात, ॲप ओपन करावी लागतात, लॉग इन, मीटिंग लिंक शेअर करावी लागते, मोबाईल डेटा थोडा जास्त खर्च होतो, नोट्स ऑटो सेव्ह होत नाहीत, मोबाईलवर रायटिंग ऑकवर्डही वाटू शकते. आता तेच जर का तुम्ही ऑनलाईन व्हाईट बोर्ड वेबसाईट वापरली तर काय होऊ शकतं. तर नो ॲप नो मीटिंग डायरेक्ट स्टडी. कोणतीही मीटिंग नाही लॉग इनशिवाय वापर करू शकता, किंवा स्टार्टिंगला तुम्हाला लॉग इन करावं लागेल, त्यानंतर तुम्ही शेअर करू शकता. आणि मोबाईल लॅपटॉप दोन्हींवर स्मूथली होऊ शकतं. नोट्स ॲटो सेव्ह होतात, म्हणजे तिथे तुम्हाला ऑप्शन असतो. लिंकने फ्रेंड जॉईन करू शकतात. मॅथ्स, डायग्रॅम, रफ वर्कसाठी हे एकदम परफेक्ट आहे. मोस्टली मॅथ्स रिलेटेड गोष्टींसाठी हे टूल एकदम उत्तम आहे. म्हणजे तुम्ही मॅथमॅटिकली जे क्वेश्चन सॉल्व करताय ते तुम्हाला दोघांनाही स्क्रीन शेअर होऊन दिसू शकतात. आता दुसरं टूल आहे ग्रे स्केल हॅक. इथे काय होतं ना, तर तुमचा मोबाईलचा कमी वापर होतो. आता ते कसं ते सांगते. तुम्हाला माहिती आहे का आपण मोबाईल इतका जास्त का पाहतो? कारण कलर्स, रील्स, शॉर्ट, थंबनेल्स इतके कलरफुल दिसतात, इतके अट्रॅक्टिव्ह दिसतात की तुम्ही ते ॲटोमॅटिकली स्क्रोल करत जाता. पण हेच जर का व्हाईट अँड ब्लॅक म्हणजे ग्रे कलर स्केलमध्ये असेल तर तुम्हाला थोडंसं बोरिंग होईल, बरोबर की नाही. सायन्स सांगते कलर नसेल तर ब्रेनला डोपामाइन मिळत नाही. रिझल्ट काय येतो, फोन हातात येतो पण मन लागत नाही आणि ॲटोमॅटिकली फोन खाली ठेवून दिला जातो आणि तुम्ही अभ्यास करू शकता. आता हे कसं करायचं, तर प्रत्येक मोबाईलला ग्रेस्केल असतं, तुम्ही ते ऑन करायचं. ॲटोमॅटिकली तुमचा स्क्रीन ग्रेस्केलमध्ये होऊन जाणार आणि तुम्हाला फोन थोडा वापरण्यासाठी बोर होणार. ॲटोमॅटिकली तुमचा टाईम सेव्ह होईल. आता अजून एक महत्त्वाचं ॲप आहे फॉरेस्ट ॲप. फॉरेस्ट ॲप म्हणजे काय, तुम्ही जितका वेळ अभ्यास करता तितका वेळ त्याचा स्टडी टायमर चालू राहतो आणि त्या वेळेनुसार झाडे उगवताना दिसतात त्या मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये. दिवसेंदिवस ती झाडे मोठी होत जातात. जर तुम्ही सलग 2, 3, 5 दिवस अभ्यास केला तर तुमच्या स्क्रीनवर पूर्ण जंगल तयार होताना दिसतं. म्हणजे तुम्ही हे ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तिथे तुम्ही रजिस्टर केली माहिती की तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी दिसून येतात आणि त्यामध्ये भरभरून असं मोठं जंगल तयार होताना दिसतं. म्हणजेच जितका अभ्यास तितकी झाडं, अभ्यास नाही झाडं मरतात. हे सगळं तुमच्या मोबाईलमध्ये दिसत असल्यामुळे अभ्यास करायला खूप जास्त मजा येते. तुमची प्रगती होते, स्वतः चेक करू शकता, मित्रांना दाखवू शकता. ज्या दिवशी अभ्यास नाही त्या दिवशी झाडांची संख्या कमी होते. म्हणजेच एकदम मस्त इंटरेस्टिंग आणि कॉम्पिटिटिव्ह एन्व्हायरमेंट तयार होतं आणि तुमचा छान असा अभ्यास होऊ शकतो.
अजून एक ॲप आहे ते म्हणजे टुडो टॅब. आता यामध्ये काय होतं, ज्यावेळी तुमच्या फोनवरती तुम्ही रोल स्क्रीन करतात, फोन पाहिलात म्हणजे तुम्ही तुमच्या फोनच्या स्क्रीनकडे पाहिलं की तुमचा स्टडी टाईम 0 होऊन जातो. म्हणजे स्टडी टायमर तेव्हाच थांबतो आणि जेव्हा तुम्ही फोन उलटा करून ठेवाल तेव्हा स्टडी टायमर सुरू होतो. म्हणजे टायमर परत वेळ सुरू करतो आणि तुमचा टाईम ट्रॅक होतो. नेमका किती वेळ अभ्यास केला, किती वेळ वाया घालवला हे सगळं ते ॲप ट्रॅक करू शकतं. आहे की नाही इंटरेस्टिंग? म्हणजे तुमच्या पेरेंट्सला तुमच्यावरती लक्ष ठेवायची गरजच नाही किंवा तुम्हालाही गिल्ट येण्याची गरज नाही. तुमचा फोन किती वेळ स्क्रोल करता आणि किती वेळ बंद ठेवला त्यावरून ट्रॅक होऊ शकतं आणि अशा प्रकारे तुम्ही छान अभ्यास करू शकता. अजून एक आहे की परीक्षेच्या आदल्या दिवशी आपल्याला असं वाटतं की इम्पॉर्टंट टॉपिक्स किंवा क्वेश्चन मिळाले ते किती छान टीचर्सने दिलेले असतात, पण आपल्याला माहीत नसतं, फ्रेंड्सकडून घ्यायचं विसरून गेलेलं असतो. तर merlin.ai ही वेबसाईट ज्यामध्ये क्वेश्चन प्रॅक्टिससाठी खूप जास्त उपयोगात येते. म्हणजे तुम्ही चॅप्टरचं नाव टाका, क्लास मेन्शन करा आणि तुम्हाला फ्रीमध्ये बऱ्याचपैकी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, कन्सेप्ट्स मिळून जातात आणि ज्याप्रकारे तुम्ही अभ्यास करू शकता. अजून एक वेबसाईट आहे Concur.ai. ही वेबसाईट प्रॅक्टिस टेस्टसाठी तयार करण्यात आली आहे. जर तुम्हाला टेस्ट द्यायची असेल घरच्या घरी तर तुम्ही ह्या वेबसाईटचा वापर करू शकता, ज्यामध्ये तुम्ही क्लास मेन्शन करायचा, सब्जेक्ट मेन्शन करायचा, टॉपिक मेन्शन करायचा आणि पूर्ण टेस्ट तयार होते. चला तर मग आहे की नाही इंटरेस्टिंग? अजून एक महत्त्वाचं, ज्या लोकांना थेअरी सब्जेक्ट्स अजिबात लक्षात राहत नाहीत आणि ज्यांना म्हणजे ऐकण्याची सवय असते मोस्टली, पण आता ऑफकोर्स टीचर्स शिकून किती वेळा सांगणार ना तुम्हाला किंवा फ्रेंड्स किती वेळा अवेलेबल राहणार. अशा वेळी तुम्हाला असं वाटतं का की कोणीतरी मला काहीतरी ऐकवलं पाहिजे आणि मी माझं काम करत करत मला ते कानावरती पडलं पाहिजे. म्हणजेच हिस्ट्री, जिओग्राफी, बायोलॉजीसारखे थेरॉटिकल सब्जेक्ट्स लक्षात राहत नाही. आणि अशा वेळी आपण काय केलं पाहिजे, तर एक जबरदस्त टेक्नॉलॉजी आहे जे म्हणजे नॅचरल रीडर. कल्पना करा, पुस्तक वाचताना कंटाळा येतो, पण कोणी तरी आपल्यासाठी वाचून दाखवलंय तर समजायला आणि लक्षात ठेवायला खूप जास्त सोपं जातं. तर तुम्ही नॅचरल रीडरचा वापर करू शकता. तुम्हाला फक्त काय करायचं, तर लँग्वेज सिलेक्ट करायची, टेक्स्ट कॉपी पेस्ट करायचा आणि हे वेबसाईट तो सगळा मजकूर वाचून दाखवतं. असं वाटतं जसं एखादा मित्र मैत्रीण शेजारी बसले आणि ते तुम्हाला समजावून सांगतात. यामुळे थेअरी सब्जेक्ट्स खूप जास्त लक्षात राहतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा AI बेस्ड स्टडी ॲप्सचा आणि वेबसाईटचा पाहिलं आहेत ज्या प्रत्येक स्टुडंटसाठी खूपच उपयोगी ठरतात. विशेषतः परीक्षा जवळ आल्यावरती, होमवर्क जास्त असताना आणि फोकस लागत नसताना, फोकस तुमचा होत नसेल तर ह्या ॲप्लिकेशनचा तुम्ही खूप चांगल्या प्रकारे उपयोग करून घेऊ शकता. या सर्व टूल्सचा उपयोग तुम्ही जर का केला तर कमी वेळात जास्त अभ्यास करू शकता. डिस्ट्रॅक्शन म्हणजे इंस्टाग्राम रील्स किंवा मोबाईल ॲडिक्शन कमी करू शकता. होमवर्क आणि प्रॅक्टिस स्मार्ट पद्धतीने हँडल करू शकता. लास्ट मिनिट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स सहज शोधू शकता. थेअरी सब्जेक्ट, हिस्ट्री, जिओग्राफी, बायोलॉजी लक्षात ठेवू शकता. आता या व्हिडिओमध्ये आपण कुठले ॲप्स किंवा वेबसाईट कव्हर केले, तर ऑनलाईन व्हाईट बोर्ड वेबसाईट म्हणजे एक्झामच्या आधी मित्रमैत्रिणींसोबत लाईव्ह प्रॉब्लेम सॉल्व्हिंगसाठी तुम्ही याचा उपयोग करू शकता. ग्रेस्केल मोड म्हणजे मोबाईलचे फीचर असते मोबाईल डिस्ट्रॅक्शन कमी करण्यासाठी. फॉरेस्ट ॲप अभ्यासाला मजा येण्यासाठी आणि कन्सिस्टन्सी वाढवण्यासाठी. टुडे टॅब ज्यामध्ये फोन उलटा ठेवल्यावरच स्टडी टायमर चालतो, ज्यामुळे तुमचा फोकस वाढतो, कन्सिस्टन्सी राहते. मर्लिन AI म्हणजे चॅप्टर वाईज इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आणि कन्सेप्टसाठी. आणि अजून एक महत्त्वाचं की नॅचरल रीडर थेअरी सब्जेक्ट्स ऐकून शिकण्यासाठी, म्हणजे लिसन अँड लर्न मेथड तुम्ही शिकू शकता. आता सर्वात महत्त्वाचं की हे सगळे टूल्स शॉर्टकट म्हणून नाही तर स्मार्ट स्टडीसाठी वापर करा. समजून अभ्यास केला तरच खरे मार्क्स मिळतात. जर हा व्हिडिओ तुम्हाला थोडाही उपयोगी वाटला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा. म्हणजेच अशाच युजफुल स्टडी हॅक तुम्हाला मिळत राहतील. अभ्यास हार्ड नाही तर स्मार्ट करा. म्हणजेच काय, तर खूप हार्ड वर्कपेक्षा स्मार्ट वर्क नेहमी उपयोगात येतं. चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन. टिल देन टाटा, बाय बाय, जय महाराष्ट्र.